कुंभ म्हणजे नक्की काय ते सयाजीला ठाऊक नाही. महंत सुधीरदास पुजारी यांनी ही भूमिका मांडली आहे. सयाजी शिंदे हे आंदोलनात उतरले, वृक्षतोडीच्या विरोधात, वृक्ष छाटणीच्या विरोधात. त्यावर सुधीरदास यांची प्रतिक्रिया. उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं का, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती आपली माणसं मांडायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आणि इथले काही झाड तुटू देणार नाही. नाशिक तपोवन वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये आले असता वास्तविक पाहता कुंभमेळा काय आहे त्याची त्यांना माहिती देखील नाही आणि कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये शेजारी असलेल्या एका विद्वान गृहस्थाला ते विचारतात. तो विद्वान गृहस्थ यापूर्वी सांगता आलाय की कुंभमेळा हा अकबराने भरवला. अशांच्या सल्ल्याने जर या ठिकाणी सयाजी शिंदे येऊन 500 वडाची झाडं तोडतायत, 400 वडाची झाडं तोडतायत असे चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करत असतील तर मला वाटतं की सयाजी शिंदे यांनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि मग या आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांची मतं व्यक्त करावी. व्यक्तिगत संत महात्मे, कुंभमेळा याच्यावरती टीका करू नये. सयाजी शिंदे आज नाशिक तपोवन वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये आले असता